कुणाला बोलेन भावनाची माई एक होती निर्मळ मनाची, दुसरी नव्हती लोभी धनाची, दोघींची एकच जीवन कहाणी, एक राणी गौतमाची, एक राणी देवाची, एक राणी गौतमाची, एक राणी देवाची। यशोधरेच्या त्यागापायी गौतम झाले बुद्ध, रमामुळेही जिंकले भीमानी जातीयतेचे युद्ध। एक सांज दीप एक पणती, दोघीही प्रकाश देती, दोघींची एकच जीवन कहाणी, एक राणी गौतमाची, एक राणी भीमाची, एक राणी गौतमाची, एक राणी भीमाची। यशोधरानी गोरी भारतीय नारी होऊन गेली, कशी मनोहर रमादिनांची वात्सल्याई झाली। एक शक्ती दुसरी भक्ती, दोघींमुळे या दीप्तीला मिळते ही स्फूर्ती, एक राणी गौतमाची, एक राणी भीमाची, एक राणी गौतमाची, एक राणी भीमाची। थँक्यू। मार्ग देणारे करुणासागर तथागत महाकारुणी गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार क्रांतीसूर्य प्रखंड पंडित बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महान मानव, सर्व महान माता यांच्या अप्रतिम अशा विचारांना, त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या त्यागाला माझे पंचांग प्रणाम। आज आपल्या त्यागमूर्ती माता रमाई यांची 127वी जयंती बौद्धजन पंचायत समितीच्या अनुषंगाने, या संस्थेच्या अनुषंगाने इथे साजरी करण्यात येत आहे। आणि तरी इथे जे प्रमुख, इथे जे अध्यक्ष येणार आहेत ते म्हणजे सरसेनानी आनंदराजे आंबेडकर साहेब, त्यानंतर लक्ष्मण भगवत आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद मोरे, त्यानंतर किशोर मोरे, आदरणीय अशोक भा कांबळे गुरुजी, आदरणीय HR पवार गुरुजी, आदरणीय मनोहर मोरे गुरुजी, आदरणीय चंद्रमणी तांबे गुरुजी, आदरणीय अंकुश सकपाळ गुरुजी आणि सर्व बौद्धाचार्य शाखा पदाधिकारी बंधू भगिनी, या सर्व श्रद्धा संपन्न शील संपन्न उपासक उपासिकांना मी आजच्या जयंती निमित्त आपण जे आलेले आहात आणि म्हणूनच की आपण तुम्हा सर्वांना माझा मैत्रीपूर्वक जय भीम करते आणि विषयाला सुरुवात करत आहे। आपण खातो तो घास आणि घेतो तो श्वास ज्या महामानवामुळे आहे ते महामानव म्हणजे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपण पाहतो की एका महिलेचा जर त्या परिवाराला, जर एखाद्या व्यक्तीला जर आधार असेल तर तो पुरुष, तो माणूस, तो परिवार सुसंस्कृत परिवार घडतो. आणि तसंच त्याचप्रमाणे की जर एखाद्या स्त्रीचा त्याग असेल तर त्या त्यागापायी असे महामानव घडतात. आणि म्हणूनच त्यागमूर्ती माता रमाई यांचं आपण जे जीवनपट आपण इथे जयंती निमित्त तुम्हाला मी इथे सांगणार आहे. आपण सर्वजण कोकणातले आहात, त्याच्यामुळे कोकणामध्ये जे वातावरण असतं किंवा जे राहणीमान असतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कारण तेव्हाचा वेळ जो आहे, तेव्हाचा काळ आठवण आलं तर काय होतं की खूप गरिबी होती आणि गावामध्ये एकामेका गावामध्ये म्हणजे इकडच्या गावामधून तिकडच्या गावामध्ये जाण्यासाठी काही सुविधा नव्हत्या. आणि अशा वेळेस तिथे वनंद, दापोली मधील वनंद हे एक खेडं आहे आणि ते खेडा त्याच्यामध्ये जसे जाधव शिंदे असेच धोत्रे कुटुंब जे आहे ते तिथे नांदत होतं. दोघं नवरा बायको आणि त्यांची 3 मुलं आणि 1 मुलीचं लग्न झालेलं होतं. कारण पहिला काय असायचं, सुशिक्षित वर्ग नव्हता, त्यामुळे एखादं मूल खूप मोठं असायचं आणि एखादं मूल खूप छोटं असायचं. आणि तसंच झालेलं आहे. अक्का मोठी झालेली आहे, वयामध्ये आलेली आहे आणि अक्काचं लग्न झालेलं आहे. अक्काचा संसार चांगला चाललेला होता. आणि इकडे काय झालेलं आहे की ज्या म्हणजे त्यागमूर्तीने जर पतीला इतका आधार दिलेला आहे तर तो महामानव घडू शकतो. त्या मातेचा जो जन्म आहे तो कसा झालेला आहे, सुखकारक झालेला आहे. आई वडिलांच्या घरी ज्या दिवशी रमा म्हणजे रमाईंचा जन्म झालेला आहे त्या दिवशी एक अशी घटना घडलेली आहे, म्हणजे की जेव्हा बाबा भिक्खू धोत्रे जिथे कामाला होते दाभोळ बंदराच्या तिकडे, म्हणजे कामाला म्हणजे असं की नॉर्मल काम नव्हतं, एवढी मोठी पाठी उचलायची आणि बंदरापासून जिथे मार्केट आहे तिथपर्यंत घेऊन जायचं, म्हणजे ओझं व्हायचं. आणि असं ओझं होण्याचं काम करायचे. आणि ते करत असताना ज्या दिवशी रुक्मिणी यांची प्रसूती झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने बाबा आपल्या मालकाकडे गेले आणि म्हणतात, मालक मला थोडीशी काही रक्कम हवी होती, मी पगारामधून तुम्ही कट करा. मालकाने लगेचच पैसे दिले. बाबांना आश्चर्य वाटलं. मी फक्त म्हटलं की माझ्या मिसेसची प्रसूती झालेली आहे, मालकाने लगेचच पैसे कसे दिले? तेव्हा बाबा पुन्हा विचारतात, मालक तुम्ही पैसे लगेच दिले? मालक म्हणतात, हे पहा भिक्खू धोत्रे, आज आहे ना तुम्ही जो माल वाहिलेला आहे त्यामुळे मला खूप फायदा झालेला आहे. माझा जो बिझनेस आहे, व्यापार आहे, त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे आणि म्हणून मी आनंदाने ते तुम्हाला देत आहे. म्हणजे बघा, वडिलांना देखील त्रास दिलेला नाही आहे आणि आईला देखील प्रसूतीच्या वेळेस जे काही लागतं खाणं पिणं ते मिळालेलं आहे, बाळाला देखील मिळालेलं आहे. तेव्हा धम्म होता का? नव्हता. रमाईला धम्म मिळाला का? नाही मिळाला. काही महिला म्हणतात की रमाईनेच घातल्या हिरव्या बांगड्या, रमाईनेच घातलंय काळे मंगळसूत्र, रमाईच लावत होत्या एवढ्या मोठं कुंकू. पण रमाईने लावलं कारण तिच्याकडे ते मिळालेलं नव्हतं. तुम्हाला मिळावं म्हणून ती झिजलेली आहे या मेणबत्ती सारखी. मेणबत्ती पहा, स्वतः झिजते आणि दुसऱ्याला प्रकाशमान करते. ही अगरबत्ती पहा, तशी पण कलरची असते, पण ती स्वतः जळते, राख होते स्वतःची आणि सुगंधमय वातावरण करते. तशा ह्या मातेने आपला सुगंध आपल्यापर्यंत सोडलेला आहे आणि म्हणूनच दीप्ती लोखंडे सारख्या एक सामान्य महिलेला काय मिळालेलं आहे? धम्माचा आश्रय मिळालेला आहे. केंद्रीय शिक्षिका झालेली आहे, तुमच्या पुढे वक्तव्य करू शकते.
हे स्वातंत्र्य मिळण्याच्या पाठीमागे ह्या मातेचाच हात होता. आणि म्हणून की आपण हे जाणलं पाहिजे, जे आपल्या आईला मिळालं नाही ते तिने भरभरून आपल्याला दिलेलं आहे. आणि म्हणून की तेव्हा काय व्हायचं, अंधश्रद्धा किंवा भविष्य पाहणं. आणि तेव्हा जी कुंडली पाहिलेली होती तेव्हा नाव काय दिलेलं होतं, भागीरथी म्हणजे भाग्यवान. अहो आहेतच ना रमाई भाग्यवान. आणि म्हणून की त्या अनुषंगाने रमाईचं नाव वेगळं ठेवलेलं होतं, रमा नाव ठेवलेलं होतं. आणि सगळ्यांची रमा लाडकी होती. त्यानंतर शंकर झालेला आहे, गौरा झालेली आहे. 3 भावंड छान असे खेळत असायचे. लोक म्हणतात की जिचं अंगण सुंदर तिचा संसार सुंदर. म्हणजे बाहेरच माणूस अंगण बघून सांगतो की हिच्या संसारामध्ये कशी म्हणजे राहणीमान आहे. तशीच रुक्मिणी आईंची होती. जरी कोकणामध्ये घर आहे, खेड्यामध्ये आहे, आणि खेड्यामध्ये असून देखील हे भिक्खू धोत्रे जे फॅमिली आहे ती कशी राहत होती, छान राहत होती. कारण आई बाबांचा जो विचार विनिमय होता तो एक होता. आणि पती प्रेम करणारी माता होती, पतीला साथ देणारी माता होती. त्यामुळे पतीला कुठेही कोणी नाव ठेवू नये. आणि म्हणून रुक्मिणी आई काय करायच्या, सकाळी पहाटे उठायच्या. पहाटे उठून जे अंगणामध्ये जो केर कचरा पडलेला असतो, झाडाचा पाळा पाचोळा, गुलमोहराची झाडं, आणि तेव्हा तुळशी देखील असायच्या अंगणामध्ये. आणि त्या तुळशी वृंदावनामध्ये देखील व्यवस्थितपणा असायचा. आणि परसाव असायचा पाठीमागे, आणि त्या परसावाची देखील स्वच्छता ठेवायच्या. आणि त्यानंतर मुलांना व्यवस्थित ठेवून स्वतःचं घरचं काम आवरून त्या काय करायच्या, शेण्या गौऱ्या थापत असायच्या. पहा, जे महामानव झालेले आहेत त्यांना आईचं प्रेम मिळालं नाही हो, त्यांना वात्सल्यता मिळाली नाही हो, त्यांना ममता काय असते ती मिळाली नाही हो. पण त्यांनी स्वतः ममता दिलेली आहे, त्यांनी स्वतः वात्सल्य दिलेलं आहे. आणि तशाच माता रमाईंना देखील काय झालेलं आहे, फक्त 6 वर्ष मातेचं प्रेम मिळालेलं आहे. आणि त्या 6 वर्षात रमाई आईजवळ इतक्या प्रेमाने वागत असायच्या, वडिलांजवळ इतक्या आदरपूर्वक वागत असायच्या. त्यामुळे रमा ही लाडकी मुलगी होती घरातली. आणि म्हणून बाबा आल्यानंतर बाबा देखील जवळ घ्यायच्या रमाला, आणि जवळ घेऊन म्हणायचे, रमा बाळा की आपल्या आई जे काही सांगत असते ते ऐकलं पाहिजे. मग आई काय सांगायच्या, रमा बाळा आपण कितीही चांगलं वागलं तरी लोक आपल्याला चांगलं म्हणणार नाही, पण आपला चांगुलपणा सोडायचा नाही. रमाई लहानगी रमाई, त्यांना काही कळत नव्हतं तेव्हा. आणि बाळा स्त्रीने आहे ना शीलवान राहिलं पाहिजे, कारण ते तिचं धन आहे. गुणवान असलं पाहिजे, कारण गुणाने स्त्री उठून दिसते. आणि म्हणून आपण आहे ना शीलवान गुणवान राहिलं पाहिजे. तेव्हाची लहानगी रमा तिने ते आईचे जे शब्द आहेत ते आपल्या हृदयात कोरून ठेवले. आणि हळूहळू ते 3 भावंड देखील मोठे होत होते, आणि वडील देखील आपली मोलमजुरी जी आहे ते चालूच होतं. आणि आई देखील शेण्या गौऱ्या थापत होती. परिवार इतका छान सुरळीत सगळा चाललेला होता. आणि अशा वेळेस काय झालेलं आहे की अचानक बाबा आलेले आहेत बंदरावरून, आणि संध्याकाळी उलटी आल्यावर उलटीमध्ये ब्लड आलेला आहे. तुम्ही पहा, जी पत्नी नवऱ्यावर इतकं अप्रतिम प्रेम करते, परिवाराला इतकं जपते, जेव्हा आपल्या पतीला असं काही झालं असेल तेव्हा काय वाटलं असेल. आणि नुसतं वाटलं नाही हो, खचून गेलेले आहेत की माझा करता धरता पुरुष जर असा म्हणजे आजारी पडेल तर काय होईल. आणि म्हणून त्याच चिंतेने त्यांना काय झालेलं आहे, स्वतःच त्या आजारी पडलेले आहेत. आणि आजारी पडलेले असता एक दिवशी खूपच आजारी पडलेले आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गावामध्ये कोणाचं जरासं ओरडणं आलं की लगेचच पूर्ण गाव धावत येतो. आणि तसाच गाव धावत आलेला आहे. काय झालं रमा, काय झालं शंकर, काय झालं गौरा. आणि म्हणून विचारत असत असताना पाहतात तर रुक्मिणी आईंना जास्तच
त्रास झालेला आहे. आणि तिथेच रुक्मिणी आईने मुलांकडे पाहता, पतीकडे पाहता आपला प्राण सोडलेला आहे. तेव्हा रमाई फक्त 6 वर्षाच्या होत्या. काही कळत नव्हतं. आई गेली, आई असावी, आई का नाही, काहीच कळत नव्हतं. कारण लहान भावंड आणि ती लहानगी 6 वर्षाची रमा लोक विचारत होती, पण त्यांना काही कळत नव्हतं. आई आई करून रडत होते. आणि त्याच्यातूनच लहान 6 वर्षाची रमा काय करते, बाबा तुम्ही घाबरू नका, हा मी आहे ना, मी तुम्हाला साथ देईन. बाबांना देखील बरं वाटतं. आणि बाबा स्वतःच आजारी होते. त्यांचं आजारपण असं होतं की ते किती त्रासदायक होतं. आणि त्यामुळे ही लहानगी रमा त्या वडिलांना आजारपणाला देखील साथ देत होती. आणि साथ देत असताना एक दिवशी काय झालेलं आहे, बाबा देखील खूप आजारी पडलेले आहेत. आणि बाबा आजारी पडल्यानंतर वलंकर मामा, काका, धोत्रे काका लगेचच मुंबईवरून आलेले आहेत. आणि आलेले असता सगळ्यांसमवेत काय झालेलं आहे की बाबांना देखील खूप त्रास झालेला आहे. आणि बाबांची देखील तिथे प्राण बाबांनी सोडलेला आहे. आणि तेव्हा रमा खूप रडते. रमा, कारण आई देखील गेली, वडील देखील गेले. आणि अशा वेळेस धोत्रे काका आणि वलंकर मामा जे आहेत त्यांनी काय केलेलं आहे, विचार विनिमय केलेला आहे. 3 मुलं आहेत, खेडेगाव आहे, खेडेगावामध्ये कोणताच काही पर्याय नाहीये. इकडे दुकानं नाही किंवा मुलं काहीच करू शकत नाही. यांचं करायचं काय? आणि म्हणून दोघांनी असा विचार केला की आपण 2 जणांनी मिळून या 3 बाळांना सांभाळूया. आणि असा विचार करत असताना की जे स्वतःच हक्काचं, वात्सल्याचं जे अस्तित्व होतं ते अस्तित्व इथे जाणार आहे. आणि हे फक्त रमाईला कळत होतं. त्यामुळे काय झालेलं आहे की जेव्हा वलंकर मामा आणि काका घेऊन निघालेले आहेत मुंबईला, तेव्हा अंगणातून गौरा आणि शंकर मामाचा हात धरलाय, काकांचा हात धरलाय एकाने आणि धावत आहे पुढे. पण रमाला मात्र पाय सरकत नव्हता. का बरं? कारण रमाला हे कळत होतं की रमाचं अंतःकरण म्हणत होतं की ह्या जगामध्ये काही नसलं तरी चालेल, पण आई वडील असणं खूप गरजेचं आहे. आणि ते ज्याला नसेल त्याला कुठली माया, कुठली ममता. आणि म्हणून हे जग कसं पोरखं होतं. आणि म्हणून रमा सतत पाठीमागे बघत होती. कारण तिच्या मनामध्ये अनेक विचार येत होते की मी जिथे जाणार आहे तिथे मला प्रेम मिळेल का, माझ्या आईची ममता मिळेल का, तिला तिथे माझ्या या भावंडांना कोणी चांगलं सांभाळ करेल का. कारण आम्ही 3 जण आहोत. म्हणजे किती विचार तेव्हा लहान असताना. आणि मोठा टाहो पडून ती आपल्या मामा काकांबरोबर मुंबईला निघून येते. पहा 3 भावंडांची काय ती अवस्था असेल. आणि तिथे आल्यानंतर आईने सांगितलेलं रात्रीच्या वेळी जवळ घेऊन ते गुण सर्व तिने इथे आचरणात आणलेले आहेत. काकीला अजिबात त्रास दिलेला नाही आणि मामाकडे असल्यावर मामीला अजिबात त्रास दिलेला नाही. जे काही काम असेल ते करणार, ज्याप्रमाणे सांगणार तसं वागणार. आणि इतकं छान वागत असताना 9 वर्षाची होते. आणि 9 वर्षाची झाल्यावर इथे रामजी बाबा आपल्या लाडक्या क्रांतीसूर्य प्रखंड पंडिताला एक अशी सहचारणी शोधत होते की जी त्याला साथ देणार आहे. आणि साथ देऊन जो त्याला शिक्षणाचा ध्यास आहे तो शिक्षणाचा ध्यास पूर्ण करण्यासाठी काय करेल, प्रयत्न करेल. अशी त्यांना सुनबाई हवी होती. आणि ती सुनबाई त्यांनी अगोदर एक मुलगी पाहिलेली होती. पण काय झालेलं आहे की जेव्हा मार्केटमध्ये आलेले आहे बायकाळा मार्केटला, आणि तिथे आल्यानंतर एक निरागस सालस अशी गुणी मुलगी जेव्हा वलंकर मामांच्या हाताला पाहिलेली आहे तेव्हा म्हणतात, बाबा वलंकर ही कोणाची मुलगी आहे बरं. वलंकर मामा खूप दुःखी आवाजाने असे
की हे पहा, माझी बहीण आणि माझे जे मेहुणे आहेत ते मृत्यू झालेले आहेत, त्यामुळे त्यांची जी मुलं आहेत ती पोरकी आहेत, त्यांना मी सांभाळतो. बाबांना तर अजूनच की अरे बापरे, माझ्या पण लेकाला आई नाही आहे आणि इथे हिला देखील नाही, दोघं एकमेकांना साथ देतील. आणि म्हणूनच बाबांना लगेचच मनामध्ये भरलेली आहे. आणि बाबा घरी येतात आणि मीरा आत्याला म्हणतात, अक्का हे पहा, मला आहे ना ती वलणकरांची भाजी जी आहे ना ती आवडलेली आहे माझ्या भीमासाठी. अक्का म्हणतात, दादा मी तुमच्या पुढे आहे का, तुम्ही म्हणाल तसंच होणार. आणि म्हणून बाबा काय करतात की जिथेच ती मुलगी पाहिलेली असते त्या ठिकाणी जाऊन जो दंड आहे 2 रुपये, तेव्हाचा तो दंड भरतात. कारण एखाद्या मुलीचा शेवटी आयुष्याचा प्रश्न आहे. आणि म्हणून तिथे त्याप्रमाणे जे काही बोलायचं आहे बोलून येतात बाबा. आणि इथे लग्न ठरतं. लग्न ठरलेलं आहे, पण लग्न कुठे लागलेलं आहे? आता जी बाबासाहेबांनी दिलेल्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे, शिक्षणाच्या प्रगतीमुळे आपण कुठे आहोत? चांगल्या उच्च ठिकाणी आहोत ना. आणि म्हणून उच्च ठिकाणी असताना आपली मुलं शिक्षण नको, बाबा माझं लग्न 5 स्टार हॉटेलला पाहिजे, 3 स्टारच पाहिजे, AC हॉल असला पाहिजे. तर या ज्ञानाच्या महासागराचं लग्न आणि या त्यागमूर्ती माता रमाईचं लग्न म्हणजे मंगल परिणय कुठे झालेलं असेल पहा? भायखळ्याचं मच्छी मार्केट. आणि ते मच्छी मार्केट जे आहे ते कसं असेल? साधा मच्छीवाला गेला तर किती दुर्गंध येतो, तर तिथे तर दिवसभर मच्छी विकून गेल्यानंतर तिथे पूर्ण ओलं असतं ना, अशा ठिकाणी ह्या दोघांचा मंगल परिणय झालेला आहे. मंगल परिणय झाला आणि तिथे पोरकी असणारी रमा, तिला काय मिळालेलं आहे? माया, जे प्रेम आहे ते इथे मिळणार आहे. ज्या दिवशी आंबेडकर म्हणजे सातार कुळामध्ये ती पदार्पण करते त्याच दिवशी काय होतं? अप्रतिम असा प्रेम करणारा पती मिळतो. त्यानंतर आई वडिलांचं प्रेम देणारे रामजी बाबांसारखे सासरे मिळतात. त्यामुळे रमा तिथे सुखावते, धन्य होते की मी ज्या घरामध्ये आलेली आहे तिथे खूप प्रेमाची माणसं आहेत. आणि म्हणून तिला देखील वाटतं मी प्रेमामध्ये राहते, पण माझी भावंड तिकडे दुःखामध्ये आहेत, मामाकडे आहेत, काकाकडे आहेत. आणि म्हणून बाबांना न सांगता असं मध्ये मध्ये थोडं नाराज तेव्हा बाबा मन जाणतात. बाबा म्हणतात, काय झालं रमा, तू नाराज का असते? तेव्हा रमाई एक दिवस सांगतात, बाबा शंकर आणि गौरा तिकडे आहेत. बाबा म्हणतात, त्यांना देखील आपण इकडेच आणूया, इथेच सांभाळ करूया. आणि मग त्यांना देखील दोघांना इकडे घेऊन येतात. आणि अशा प्रकारे रमाईंच्या कुटुंबात लक्ष्मी जाऊ, त्यानंतर मीरा आत्या, त्यानंतर दीर मुकुंदराव, त्यानंतर आनंदराज, पुन्हा त्यांचा मुलगा आणि हे सगळा परिवार. आणि त्या परिवारामध्ये बाबासाहेबांना शिक्षणाचा ध्यास आहे. इथे मॅट्रिक पास झालेलेच असतात. 1907 मध्ये मॅट्रिक पास झालेले असतात. 1908 मध्ये विवाहबद्ध होतात. आणि मग इथे शिक्षणाचा मार्गक्रमण करत असताना पैशाची गरज असते. इथे तर बाबा सुभेदार असल्यामुळे मिलिटरीमध्ये रिटायर्ड झालेले होते, त्यामुळे काय व्हायचं? पेन्शन मिळायची. पण पेन्शन मध्ये घर परिवार सगळ्या गोष्टी सांभाळता येत नव्हत्या. मग कधी कधी काय करावं लागायचं? मीरा आत्याचा एखादा दागिना देखील गहाण ठेवावा लागायचा. का तर माझ्या लाडक्या दिवाला शिक्षणासाठी बुक जेव्हा लागेल तेव्हा ते त्याला मिळालं पाहिजे. कारण बाबासाहेबांना एकदा का पुस्तक मिळालं मग काय करायचे? एखादा बघा भुकेलेला माणूस असतो आणि तो काय करतो? ताटावर बसला की काय खाऊ आणि काय नाही आणि किती प्रसन्न होऊ. तसा शिक्षणाची भूक घेणारा हा महामानव, क्रांतीचा सूर्य प्रखंड पंडित काय करत होते की जेव्हा पुस्तक मिळालं की वाचायला बसले की 18 तास तिथून बाजूला होणार नाही. म्हणजे इतका अभ्यास. आणि अभ्यास करत असताना
पुन्हा काय झालेलं आहे की इथे 12/12/12ला म्हणजे 1912ला रमाई देखील माता झालेल्या आहेत आणि त्यांना काय झालेलं आहे पुत्ररत्नाचा लाभ झालेला आहे. इथे रामजी बाबा खूप सुखावतात की माझा लाडका लेक आता बाप झालेला आहे आणि म्हणून नाव ठेवायचं आहे. मग नाव काय ठेवायचं? बाबासाहेब लगेचच म्हणतात महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्री माता यांनी दत्तक घेतलेला जो यश आहे ना त्या यश सारखं माझ्या मुलाचं देखील यशवंत नाव ठेवायचं. लगेचच सगळ्यांनी होकार दिलेला आहे. बाळाचं नाव ठेवलेलं आहे. पण बाळाला काय होतं पोलिओ म्हणजे जे हे असतं ना त्याच्यामुळे काय होत होतं की बाळ पटकन चाललेलं नाही. लवकर बाळाची प्रगती करायला पाहिजे ती केलेली नाहीये आणि अशा वेळेस शंकर मामा किंवा वैराले काका हे सगळे साथ द्यायचे. लक्ष्मी काकी हे सगळे जण काय करायचे बाळाचं संगोपन करण्यासाठी मदत करायचे. आणि रामजी बाबांची तर जशी काय सावलीच होती साथच होती. आणि नंतर लगेचच काय झालेलं 1 वर्ष झालं आणि 2 फेब्रुवारी 1913ला रमाईना जे आई वडिलांचं प्रेम मिळत होतं किंवा संसाराला जो आधार होता तो काय झालेला आहे निघून गेलेला आहे. म्हणजे रामजी बाबांचं निधन झालेलं आहे. ज्या दिवशी रामजी बाबांचं निधन झालं त्या दिवशी आताच्या महिला काय म्हणतात बरं झालं बाई गेला कटकट म्हणतात ना. पण ही माता खूप आक्रोश करून रडलेली आहे. कारण 6 वर्षाची असताना काही कळत नव्हतं पण आता सर्व काही कळत होतं त्यामुळे खूप रडलेले आहेत. आणि नुसत्या रडल्या का नाही हो. जेव्हा ते जिवंत होते तेव्हा त्यांना आदर सन्मान दिलेला आहे. वेळच्या वेळी बाबा अंघोळ करून घ्या, बाबा तुमच्या गोळ्या खाऊन घ्या, बाबा आता जेवण करून घ्या. म्हणजे वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी देत होत्या. आणि त्यांनाच नाही आपल्या पुतण्याला देखील आपल्या धीराला देखील बळीराम असोत आनंदराज असोत या सगळ्यांचा मायेने प्रेमाने त्या काय करत होते जे काही घरात परिवारामध्ये आहे तेवढ्यांचा आदर सन्मान करायच्या. मायेने त्यांना सगळ्या काही गोष्टी देत असायच्या आणि त्याच्यातूनच आपल्या लेकाला देखील सांभाळत असायच्या. आणि अशा सांभाळणारी माता काय होती प्रेमळ होती. त्यानंतर माता स्वाभिमानी होत्या. अहो कधी कधी बाबासाहेब जेव्हा लंडन अमेरिका ठिकाणी असायचे तेव्हा काय यायचे पदाधिकारी आहेत त्यांचे सहकारी आहेत ते म्हणायचे आई काही रक्कम देऊ का? आई म्हणायच्या नाही नाही माझ्याकडे पैसे आहेत ना बाबासाहेबांनी दिलेले. आणि तेव्हा पैसे तर अजिबात नसायचे पण स्वाभिमानी आहे ना आणि म्हणून माझ्या नवऱ्याला कोणी बोलू नये देतील आता नंतर बोलून दाखवतील. आणि म्हणून ही माता कधी कोणाकडे झुकली नाही. त्यानंतर बाबासाहेब अमेरिकेला गेले. 1926ला अमेरिकेला असताना बाबासाहेबांनी तिकडे बॅरिस्टरीची इथे पदवी संपादन करत होते आणि इकडे राजरत्न देखील आजारी पडलेला होता. आणि अशा वेळेस ही बॅरिस्टर होऊन जेव्हा आले बाबासाहेब आणि रमाईने काय केलेलं आहे की बळीराम जे त्यांचे धीर आहेत त्यांनी त्यांना पैसे दिलेले आहेत की वहिनी हे बघा घरातल्या सगळ्यांना कपडे आणा आणि तुम्हाला देखील 2 लुगडी आणा. लुगडी म्हणजे आताची साडी नऊवारी साडी. तर ती साडी आणायला पैसे दिलेल्या ह्या पतिप्रेम असणारी पत्नी तिने काय केलं असेल बरं आपल्या पतीला सदरा लेंगा असतो ना तो आणलेला आहे, बसायला पाट आणलेला आहे, गादी आणलेला आहे. म्हणजे आपल्या पतीला जितकं काही सोयीस्कर होईल ते आणलेलं आहे. घेऊ शकले असतं ना 2 साड्या नाही घेतल्या. आणि मग जेव्हा ही तिथे स्वागताचा कार्यक्रम सुरू झालेला आहे सगळे लोक जात आहेत कुठून कुठून लोक आलेले कारण महारांमध्ये कोणीही नॉन मॅट्रिक देखील नव्हतं आणि कोणी बॅरिस्टर देखील नव्हतं आणि आपला बॅरिस्टर येत आहे तेव्हा सगळ्यांची धावपळ चालू होती. आणि इथे तर रमाईची तर खूपच ताळमेळ उडालेली होती कारण आपण आज एकदम भरजरी मी ही 1100 रुपयाची साडी घातलेली आहे. का पैशाचं सांगितलेलं आहे कारण त्यांच्यामुळेच ही साडी आहे. पण तिथे रमाईकडे साडी नव्हती हो ठिगळं लावलेली म्हणजे माहितीये
एक ह्या कलरची, एक त्या कलरची, एक जुना कपडा, अशी ठिगळे लावलेली साडी होती. रमाईनं वाटतं मी जर अशी साडी नेसून गेली माझ्या साहेबाला लोक काय म्हणतील, आणि म्हणून रमाई विचार करतात. पण पहा, आताच्या महिलांनी विचार केला असता, माझे पती बॅरिस्टर आहेत, मी तिथे जाणार आहे. हो जाऊबाई, तुमची साडी द्या ना, आज माझ्या नवऱ्याचा तिथे सत्कार आहे. एखादी म्हणाली असती, अगं ताई तुझी ती साडी खूप छान आहे, मला दे ना. पण नाही म्हटलं, कारण स्वाभिमानी होती. काय केलेलं आहे, शाहू महाराजांनी जो मानगाव परिषदेमध्ये जो दिलेला फेटा आहे, तो फेटा काय केलेला आहे, तिने नेसलेला आहे. आणि नेसला असता लगेचच गेल्या का आपल्या पतीला भेटा? 3 वर्षांनी पती आलेला होता, कारण त्यांना देखील आपला पती हवाहवासाच होता, पाहण्याची खूप इच्छा होती. पण नाही गेलेल्या आहेत, कारण त्या कशा होत्या, खूप संयम सांभाळणाऱ्या होत्या. त्यामुळे काय केलेलं आहे की हे फक्त माझे पती नाही, सगळ्यांचे कैवारी आहेत. आणि म्हणून सगळ्यांनी सत्कार करून झाला. आणि त्यानंतर रमाई गेलेली आहे. एखादी पत्नी म्हणाली असती, काय हो तुम्ही आलात, मला बोललात पण नाही, मला पाहिलं पण नाही. रमाई नाही नाराज झाल्या, तर रमाईने काय केलेलं आहे, त्यांच्या पायाकडे बघून हार अर्पण केलेला आहे. लगेचच जे पदाधिकारी होते, त्यांचे कार्यकर्ते होते, ते म्हणतात, आईने खाली बघून का बरं हार घातला असेल? कारण ती माता कशी होती, तेव्हा धम्म होता का, धार्मिक होती. त्यामुळे मातेला वाटत होतं, माझ्या ह्या क्रांती सूर्याला माझीच तर नजर नाही ना लागणार. आणि म्हणून रमाई बाबासाहेबांकडे पाहत नाही. अशा रमाई खूप स्वाभिमानी होत्या. रमाई काटकसरी होत्या, कारण जर त्यांनी काटकसर केली नसती तर बाबासाहेब घडू शकले नसते. बाबासाहेब घडू शकले नसते तर आज आपण काहीच करू शकलो नसतो. आणि म्हणून रमाई काय करायच्या की सकाळी पहाटे 4 वाजता उठायच्या, आणि उठल्यावर लोक बघू नये म्हणून दादर माटुंगा इथून पूर्ण झाडं वगैरे असायची, तेव्हा जंगल प्रकार होता, कारण इथे तेव्हा हायवे वगैरे होते का एवढे मोठे मोठे नव्हते. तर तिथे जात असताना यशवंताला देखील कधी कधी न्यायच्या सोबत. तर तिथे गेला की मग शेण पडलेलं असेल, गुरं गेलेली असतात ना सकाळी पहाटे, ते शेण एका पाठीमध्ये आणि हातामध्ये काय लाकडं कुठे पडलेली असेल किंवा डोक्यावर मोळी बांधून घ्यायच्या, आणि उजड पडलेला नाही तोपर्यंतच घरी यायच्या. आणि तिथे आल्यावर घरी देखील काय करायच्या, आपला पती तर शिक्षण घेते, कमवणारं कोणच नाहीये. आणि म्हणून सकाळी पहाटे विस्तव जेव्हा पेटवणार ना, तेव्हा काय करायच्या, एक माचीस खूप दिवस चालवायच्या. कसं चालवलं असेल बरं? आपण तर कितीतरी काड्या ओढू. आता गावाला गेलो आपण, चूल पेटवायला गेलो, पेटते का? नाही पेटत. पण रमाई म्हणजे एकदम हे होत्या की बुद्धिमत्तेने त्या काम करायच्या. त्यामुळे रमाई काय करायच्या, एकच काडीमध्ये कसा विस्तव पेटेल, पाचोळा आणायच्या, अशा बारीक काड्या असतात त्या आणून टाकायच्या, आणि मग एक मोठं लाकूड असं ठेवायच्या. त्यामुळे काय व्हायचं, थोडं रॉकेल ओतलं की फलकन विस्तव पेटायचा. आणि विस्तव पेटवल्यावर भाकरी किती टाकणार, सगळ्यांसाठी नाही, तर एक एक भाकरी सगळ्यांना. आणि त्या सगळ्यांनी खाऊन जे काही तुकडा राहील तर लक्ष्मी, जाऊबाई आणि स्वतः खायच्या. त्याच्यामध्ये देखील जे कालवण असतं ना किंवा भाजी, ते देखील जर असलं तर खायचं, नाहीतर मग चटणी नाहीतर कांद्याबरोबर. तुम्ही पहा, चटणी आणि कांदा खाल्ला असता तर आपल्याला असं तेज आलं असतं का? नसतं आलं. आणि त्यामुळेच की मातेला व्यवस्थित खाणं पिणं नसल्या कारणाने अशक्त होत चाललेल्या होत्या. आणि महत्वाचं म्हणजे की बाबासाहेब क्रांतीवर क्रांती करायला लागलेले होते. मूकनायक पाक्षित झालं, त्यानंतर लगेचच चौदार तल्याचा सत्याग्रह केलेला आहे, त्यानंतर काळ्या सत्याग्रह, वेगवेगळ्या पद. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जेव्हा चांगली कामं, जेव्हा आपण क्रांतिकारी कामं करतो तेव्हा विरोधक जास्त निर्माण होतात. आणि त्याचीच रमाईंना भीती वाटायची, माझ्या साहेबाला कोणी काही करणार तर नाही ना, कोणी काही मारणार नाही ना, त्या भीतीने रमाई नेहमी असायच्या. एक दिवशी बाबासाहेब सेडन्याम कॉलेजमध्ये प्राध्यापक जेव्हा होते तेव्हा
बाबासाहेबांना वाटलेलं आहे की माझी रमा एवढा संसार सांभाळते, मला एवढा म्हणजे एवढी साथ देते, आणि म्हणून बाबासाहेब काय म्हणतात की रमा, अगं थोडेसे पैसे जे आहेत ना ते तुझ्याकडे ठेव, आणि 450 रुपये बाबासाहेब रमाईला ठेवायला देतात. रमाई काय पहिलं असेल बरं? रमाई खूप प्रेमळ असल्यामुळे रमाईने लगेचच घरातल्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत किंवा घरातल्या माणसांना जे जे हवं ते आणलेलं आहे. आणि आणल्यानंतर बाबासाहेब हळूच म्हणतात, अगं रामी, मी तुला 450 रुपये दिलेले होते, ते काय केलं बरं? तेव्हा साहेब ते संपले. तेव्हा बाबासाहेब म्हणतात, अगं रामू, असं करून नाही चालणार बरं. तेव्हा रमाई म्हणतात, साहेब माझं चुकलं. बाबासाहेब म्हणतात, नाही ग रमा, मला खूप शिकायचं आहे. ह्या जखडबंद गुलामीमध्ये अस्पृश्य समाज जो जखडबंद आहे त्याला मला बाहेर काढायचं आहे ग रमा, आणि त्याच्यासाठी तुला खूप कळाट कसर करावी लागणार आहे. आपल्याला पैशाची गरज आहे या रमा. बघा, जसं तेव्हा तथागत बोले तसे चाले, त्याची वंदा मी पावले. तशीच रमाई होती, पतीच्या शब्दाबाहेर नव्हती. जसं बाबासाहेब म्हटलेलं आहे की पैसे जास्त खर्च करायचे नाही, मग रमाई काय करायला लागलेली आहे? त्या गौऱ्या आणायच्या ना, शेण्या गौऱ्या थापायच्या, त्या विकायच्या, ते पैसे आणायच्या, आणि बाबासाहेबांनी मग काय ठरवलं की 50 रुपये द्यायचे. मग 50 रुपयामध्ये पूर्ण 30 दिवस चालवायचे. कसं चालवायचं? आणि म्हणून 1.5 रुपयाच्या पुड्या करून एका डब्यामध्ये टाकलेल्या आहेत, आणि ती एक पुडी 1 दिवसाला चालवत असायच्या. कसं चालवलं असेल बरं? सांगा ना तुम्ही. तर त्यांनी काटकसर केलेली आहे की जेवणामध्ये देखील स्वतःसाठी जेवण जास्त बनवलेलं नाहीये, इंधनाला देखील पैसा नाही. तर आपण काय करतो, आताच्या सुना आपण देखील तिथे कॉफी टाकलेली आहे, तिथे चहा शिजते मस्त, आणि इकडे एक पूर्ण प्रोग्राम आपण पाहतोय. नंतर आठवण होते, अरे बापरे, तिथे तर मी चहा ठेवलेला होता. रमाई तशा नव्हत्या हो. त्यामुळे रमाई एकदम काटकसरीने संसार सांभाळत होत्या. त्यानंतर रमाई कशा होत्या की आपण म्हणतो ना, 9 कोटीची माता रमाई. रमाई जेव्हा अशक्त झाल्यानंतर रमाई बाबासाहेबांचा जास्त विचार करायला लागल्यामुळे रमाईंना काय झालेलं आहे, क्षय रोगाची लागण झालेली आहे. कारण त्या काय झालेल्या आहेत, वीक झालेल्या आहेत, आणि म्हणून त्यांना तिथे उपचार चालू होते. पण काय व्हायचं की त्यांना वातावरण देखील चांगलं पाहिजे, आणि म्हणून नाशिकचं जे धारवडचं वसतिगृह आहे तिथे बाबासाहेब काय म्हणायचे की रमा, तू जा आणि थोडं तिथे हवा चेंज करून ये. आणि तेव्हा हवा पाणी बदलण्यासाठी म्हणून रमाई तिकडे जायच्या, आणि गेल्या तिथे आवडायचं, तिकडे वातावरण छान असायचं. वैराळे मामा त्यांची पत्नी छान आईच्या सारखा आदर सन्मान करायचे, त्यामुळे महिनाभर पण तिकडे राहायचे. पण एका वेळेस काय झालं होतं की आई तिथे गेल्या, आणि गेल्यावर तिथे वसतिगृह मुलांचं आहे. मग मुलं ओरडणार, मुलं धावणार, किंवा मुलांचा गोंधळ असणार आहे. तिथे तर भांड्यांचा काही आवाज नाही, मुलांचा गोंधळ नाही. म्हणून आई विचारतात की वैराळे मामा, असं काय झालं बरं की इथे शांत वातावरण आहे मी आल्यापासून? हळूच वैराळे मामा म्हणतात, आई, जे त्यांना इथे अनुदान मिळायचं ना ते येतच नाहीये हो, बंद झालंय. आईने ऐकलं, आईचं हृदय कळवळलं. आई म्हणतात, लहान मुलं आणि हुतुंबे आहेत. अहो काय मामा? आईने काय केलेलं आहे की ज्या महिला आईंना हिनवायच्या की एवढा मोठा नवरा बॅरिस्टर आणि दागिने नाही, तर आईने जेव्हा बाबांना सांगितलेलं आहे तेव्हा बाबासाहेबांनी तेव्हा जे दागिने दिलेले होते त्या दागिन्याचा उपयोग इथे केलेला आहे. ज्या सोन्याच्या बांगड्या होत्या ना त्या काढून लगेचच दिलेल्या आहेत, आणि जा त्या गहाण ठेवा, आणि गहाण ठेवून जो पैसा येईल त्याच्यातून बाजार आणा, आणि बाजार आणल्यानंतर त्या बाजारातून काय केलेलं आहे, त्यांनी जे जेवण केलेलं आहे स्वतः मुलांना वाढलेलं आहे. अशी 9 कोटीची माता रमाई होती. रमाई शिक्षणाचा ध्यास घेणारी होती, कारण इथे इतका प्रखंड पंडित
राजगृह पुस्तकांचं भांडार होतं आणि त्या भांडारामध्ये ती होती. त्यामुळे काय झालेलं आहे की तिला शिक्षणाचा ध्यास लागलेला आहे. बाबासाहेब वेळोवेळी कधी जर दोघांना वेळ मिळाला तर म्हणायचे की महात्मा ज्योतिबा फुले त्यांनी किती कष्ट करून स्वतः शिकले, त्यानंतर आपल्या पत्नीला शिकवलं. आणि हे जेव्हा त्या ऐकत असायच्या तेव्हा प्रेरणा घेऊन त्या म्हणायच्या, साहेब मला देखील शिकायचं आहे. बाबासाहेब म्हणायचे, अगं रमा मला वेळ कुठे आहे. नाही साहेब तुम्हीच मला शिकवायचं आहे. मग रमाई शिकलेल्या आहेत. पहा आताच्या स्त्रिया शिकलेल्या आहेत पण पतीला काय म्हणतात, ओ नाहीतर नावाने हाक मारतात, हे महेंद्र आवाज येतात ना, इकडे ये लवकरच, तुझी मुलगी सर्दी झालेली आहे, तिला पहिला प्रथम डॉक्टरकडे ने. पण रमाई तशा नव्हत्या. त्या काय करायच्या की जरी बाबासाहेब लंडनला जाऊ द्या, अमेरिकेला जाऊ द्या, कुठेही न्यूयॉर्कला जाऊ द्या, कुठेही जाऊ द्या, पण जरी शिकल्या तरी शिक्षणाचं जे माध्यम होतं त्याला कुठे तडा जाऊन दिलेला नाही. कारण जेव्हा इंदू, गंगाधर, रमेश आणि लाडका असा राजबिंड राजरत्न गेलेला जेव्हा आहे तेव्हा, कारण राजरत्न गेला तेव्हा बाबासाहेब स्वतः होते, पण ही जी मुलं गेलेली आहेत तेव्हा रमाईने असं लिहून पाठवलेलं नाहीये पत्रामध्ये की साहेब मी काय करू, आपली 3 बाळ जी आहे ती मी मातीआड केलेली आहेत. साधा कफनाला कपडा देखील नव्हता. स्वतःच्या साडीचा कपडा घेऊन त्या मातेने मातीआड केलेली आहेत आपली 3 पोटचे गोळे. पण आपल्या पतीला का बरं सांगितलेलं नसेल, कारण हे जे कार्य आहे, हा जो शिक्षणाचा ध्यास आहे, हा जो शिक्षण घेण्याची जी ही क्रांतिकारी चळवळ आहे ती कुठे बंद होऊ नये आणि म्हणून त्या मातेने त्याची दक्षता घेतलेली आहे. त्यानंतर रमाई कशा होत्या, धार्मिक देखील होत्या. कारण तेव्हा धम्म त्यांना कळालेला नव्हता आणि म्हणून रमाई काय करायच्या, जेव्हा बाबासाहेब 14 तळ्याकडे गेले तेव्हा लोक म्हणायला लागले बाबासाहेबांना कोणी मारलं, कोणी तिकडे काय केलं, म्हणजे लोक म्हणतात ना अफवा. रमाई बिचारा घाबरायच्या. मग काय म्हणायच्या की पंढरीनाथा माझ्या साहेबाला घरी येऊ दे बाबा, मी तुला साखर वाटेन, मी तुला नारळ देईन, आणि उपवास करायच्या, माझं साहेब आल्याशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही. आणि अशा प्रकारे उपवास तपास त्या करत असायच्या. आणि त्याच अनुषंगाने एक दिवशी बाबासाहेबांना रमाई म्हणतात, साहेब मला देखील पंढरपूरला जायचंय. बाबासाहेब म्हणतात, अगं रमा तू तिथे जाणार पण तो देव तुला घेणार का आतमध्ये, ती माणसं आपल्याला माणूस म्हणून समजतात का. रमाई म्हणतात, नाही साहेब, अगं रमा तू एवढ्या लांबून तिथे जाणार पण तुला नाही ग घेणार. पण हे पहा रमा, तुझ्यासाठी मी नवीन पंढरपूर निर्माण करेन. आणि बाबासाहेबांनी दिलेले वचन जे आहे ते वचनबद्ध झालेले आहेत. काय केलेलं आहे, येवला मुक्कामी जेव्हा घोषणा केलेली आहे की मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण मी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि त्यानंतर कायाना रामाचा जो सत्याग्रह आहे तो काय 5 वर्ष चाललेला आहे. 5 वर्ष त्यांनी आपल्याला त्या मंदिरामध्ये घेतलेलं नाहीये. आणि 35 मध्ये काय झालेलं आहे की आपण पदार्पण केलेलं आहे त्या मंदिरामध्ये. आणि तिथे अस्तित्वाचा जो लढा आहे तो आपण तिथे पूर्ण केलेला आहे. आणि त्यानंतर रमाई कशा होत्या की थोड्या कधी कधी बाबासाहेबांची मस्करी देखील करायच्या. बाबासाहेब अभ्यास करायला लागले की लक्षच नसायचं बाबासाहेबांचं. चहा दिला थंड होऊन जायचा, जेवण दिलं थंड होऊन जायचं. एके दिवशी रमाई येतात आणि हळूच म्हणतात, साहेब या पुस्तकामध्ये असं काही लिहिलेलं आहे का की आपल्या घरच्या माणसांजवळ कसं वागायचं. साहेब थोडा वेळ पुस्तक जे आहे ते बाजूला ठेवतात. हे पहा रमा, तू जर माझ्या शिक्षणामध्ये व्यत्यय आणला ना तर मला साथ देणारी मी सहचारिणी आणीन हा. रमाई म्हणतात, मी आणून देईन बरं. म्हणजे त्यांना विश्वास होता की माझा पती शीलवान आहे, गुणवान आहे. त्यामुळे रमाई बिंदास म्हणायच्या. एकदा तर 22 गावामध्ये 2 जण असेच गेलेले होते आणि गेले असता बाबासाहेबांनी बंदूक घेतली आणि म्हणतात की मी आता शिकार करेन. रमाई हलकस स्मित करतात आणि मनामध्ये म्हणतात की बाबासाहेब म्हणजे साहेब शिकारी करणार.
आणि बाबासाहेबांनी बंदूक उघडलेली आहे आणि असं रिसिव्हर असं दाबणार तर त्यांना ते जमलेलं नाही. कारण ज्याने ह्या सर्व लोकांना काय दिलेलं आहे, प्राण दिलेला आहे. ह्या संविधानाच्या मार्फत ज्या महामानवाने पूर्ण दम्म कलमामध्ये दिलेला आहे. प्रत्येक मुंगीपासून तर जल चल वृक्ष वल्ली पशु पक्षी सजीव यांना जगण्याचा हक्क दिलेला आहे. तो महामानव, तो क्रांतीसूर्य, तो प्रखंड पंडित कोणाला तरी मारेल का, हे रमाईंना माहिती होतं. आणि म्हणून रमाई तिकडे हसत असतात. तितक्यातच बाबासाहेबांच्या हातून बंदूक सटकते आणि हानवटीला लागते. रमाई मोठ्याने हसतात. बाबासाहेबांना तेव्हा थोडं हे लाजल्यासारखं वाटतं की माझी रमा मला किती ओळखते. आणि रमाई या थोडं राजकारण देखील पाहत होत्या. कारण आपला पती इथे वेगवेगळ्या चळवळी, वेगवेगळ्या क्रांती, वेगवेगळे सत्याग्रह करत असताना त्या सगळं काही ऐकत होत्या, त्या सगळं काही जाणत होत्या आणि म्हणूनच त्या सहकार्य करत होत्या. आणि सहकार्य करत असताना जेव्हा महिलांकडे रमाई देखील बसायला थोड्या जायच्या किंवा महिला देखील रमाईंकडे यायच्या आणि अशा जेव्हा एक विचाराने बसत असायच्या तेव्हा महिला म्हणायच्या, आई माझा भाऊ आहे ना खूप दारू पितो. कोणी म्हणायच्या माझे बाबा आहेत ना खूप दारू पिऊन येतात. कोणी म्हणायच्या माझा पती रोजच आई दारू पिऊन येतो. तेव्हा आई म्हणायच्या मी हे साहेबांना सांगते हा. आणि साहेबांना सांगितल्यावर साहेबांनी काय बोललेले आहेत की हे पहा रामू, तू त्या स्त्रियांना सांग की कितीही लाडका भाऊ असला, कितीही प्राणप्रिय पती असला, किती आदरपूर्वक पिता असला, पण जर तो व्यसनाधीन असेल तर त्याला सुधारायचं असेल तर त्याला घराबाहेर ठेव. त्याला जेवण देऊ नको, त्याला घरात आश्रय देऊ नको. दुसऱ्या दिवशी त्याला कळणार आहे की बाबा माझी पत्नी काही घरात घेणार नाही, माझी मुलगी काय मला मानणार नाही. अशा प्रकारे आपल्या घरातल्या तुम्ही काय करा, परिवर्तन करा. आणि त्याप्रमाणे रमाई तसंच सांगत असायच्या. एकदा तर रमाई आजारी होत्या आणि आजारी असताना बाबासाहेबांना वेळच कुठे होता रमाईंबरोबर बोलायला किंवा रमाईंबरोबर बसायला. तर रमाईंना बोट पाहिजे होती. माझे साहेब ज्या बोटीमध्ये जातात ती बोट मला पाहिजे आहे. आणि म्हणून रमाई म्हणतात साहेब मला पण बोट पाहिजे आहे, बंदर पाहिजे आहे. तेव्हा साहेब काय म्हणाले असतील, नको ग रमाई येऊ, तू तिथे येणार आणि मग मी निघून जाणार आणि पुन्हा एकटीच निघून येणार. रमाई काहीच बोलत नाही. आणि मग बाबासाहेब गेल्यानंतर वैराळे मामाला म्हणतात मामा मला ना बोट दाखवायला. तितक्यात मामा म्हणतात ठीक आहे, घेऊन जातात. आणि बंदरावर बाबासाहेब बोटीमध्ये बसतात आणि बंदरावर पाहतात तर काय माझी रामू. बाबासाहेब आनंद होतो आणि बाबासाहेब हसतात आणि माझी रमा आली बोट पाहायला, बोलवतात जवळ. आणि त्यावेळेस दोघांनी बसून तिथे कॉफी घेतलेली आहे. म्हणजे नाराज झालेले नाही आहे. म्हणजे रमाई कधी कधी काही गोष्टींसाठी बाबासाहेबांच्या इच्छापूर्ती देखील करत होत्या आणि मनाविरुद्ध देखील आपल्या मनाचं समाधान करत होत्या. आणि रमाई आजारी असताना बाबासाहेब वेळोवेळी कधी दामोदर हॉल, कधी सिद्धार्थ कॉलेज इथे राहत असायचे आणि सतत बाहेर असायचे चळवळी करत. त्यामुळे रमाईंना उदगीकर जे डॉक्टर होते ते त्यांना तिथे उपचार करण्यासाठी ठेवलेले होते. आणि एक दिवशी काय झालेलं आहे, बाबासाहेब खूप घाईमध्ये होते आणि घाईमध्ये असताना बाबासाहेब निघाले. आणि निघाले असता राजगृह आपल्याला माहिती आहे, तो जो जिना आहे ना, बाबासाहेब पटपट उतरले आणि गेले निघून. रमाईंचं लक्ष होतं साहेबांनी आज माझ्याकडे पाहिलं देखील नाही, साहेब आज मला काही बोलले देखील नाही, साहेबांनी माझी आज विचारणा देखील केली नाही की रमा तू काय खाल्लं किंवा काय खायला पाहिजे. रमाई नाराज झाल्या. वैराळे मामाला म्हणतात वैराळे मामा आज साहेब मला काही बोललेच नाही. वैराळे मामा लगेचच जातात आणि म्हणतात बाबासाहेब आज आई नाराज आहे. तेव्हा बाबासाहेब म्हणतात अगं रमा तुझ्यासाठी मी अनेक डॉक्टरांची इथे लाईन लावेन, पण हा जो अस्पृश्य समाज आहे ह्या समाजाचा एकमेव डॉक्टर आहे ग मी. कारण माझ्या समाजाची अज्ञानता हेच एक महत्वाचं काय आहे
की त्यामुळेच माझा समाज पाठीमागे आहे आणि तेच मी जाणलेलं आहे. आणि मी जर शिकलो नाही, जर मी ह्या क्रांती केला नाही, तर माझ्या समाजाला वाली कोण नाही ग रमा. रमाई त्याच्या पुढे कधीच बोललेल्या नाही आहेत की साहेब मला विचारा किंवा साहेबांनी मला का विचारलं. म्हणजे इतकं सगळ्या गोष्टीचा विचार करणाऱ्या रमाई होत्या. त्यानंतर रमाई जेव्हा खूप सिरियस झालेल्या आहेत, कारण आई वडिलांचं दुःख लहान असतानाच झेललेलं आहे. त्यानंतर पुढे येऊन नवऱ्याकडे आल्यावर अपेष्टा, म्हणजे नवरा त्रास देत नव्हता, पण नवऱ्याला सावली बनवण्यासाठी तिला स्वतःला जळायला लागत होतं. तेव्हा प्रकाशमान होणार होतं सगळ्या गोष्टी. आणि म्हणून की ह्या सगळ्या दुःखाचं पूर्ण आपल्या हृदयामध्ये, आपल्या पोटामध्ये ओझं घेऊन ती माता काय करत होती, झिजत होती. आणि झिजत असताना फक्त किती जगलो त्याला महत्व नाही. काही म्हणतात आम्ही 10 पावसाळे पाहिलेले, आम्ही 100 पावसाळे, तुम्ही किती पावसाळे पाहिलात त्याला काही अर्थ नाही. रमाई सारखं तुम्ही जगा आणि जगू द्या म्हणजेच धम्म आहे. तसं रमाईने काय केलेलं आहे की खूप वर्ष जगलेल्या नाहीत, फक्त अवघे 37 वर्ष जगलेले आहेत. पण त्या वर्षामध्ये की ह्या जगामध्ये जाऊपर्यंत ही पृथ्वी आहे, हे आभाळ आहे, हा निसर्ग आहे, तोपर्यंत तिने दिलेल्या नवऱ्याला सहकार्य, तिने केलेला त्याग आहे तो संपणार नाही. कारण तिने त्याग केल्यामुळे जो क्रांती सूर्य घडलेला आहे, त्या क्रांतिकारी महामानवाने असं काही संविधान दिलेलं आहे की प्रत्येक माणसाला एका समानतेच्या बंधनात आणून सोडलेलं आहे. आणि त्यामुळे की ही जी धन्य माता आहे, त्यागमूर्ती माता रमाई, या मातेला जितकं आपण त्याग तिचा जाणून घेऊ तितका कमीच आहे. आपल्याला त्या मातेचा त्याग ऐकायचा नाही हो, आपल्या जीवनामध्ये आचरण करायचं आहे. कारण नुसत्या स्त्रियांनी नाही हो, तर पुरुषांनी देखील जाणलं पाहिजे की जर एक स्त्री साथ दिल्यावर महामानव घडू शकतो, तर आपल्या पत्नींना देखील आपण चांगलं सांभाळलं पाहिजे. आणि स्त्रियांनी देखील जाणलं पाहिजे आपण कोणाच्या मुली आहोत, क्रांती सूर्याच्या प्रखंड पंडिताच्या मुली आहोत. त्यामुळे आपण शीलवान वागलं पाहिजे, आपण रमाईचे गुण घेतले पाहिजे, काटकसरी असलं पाहिजे, स्वाभिमानी असलं पाहिजे. आपल्या नवऱ्याचा संसार काटकसरी सांभाळत असताना त्याला कुठे डाग लागणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे. तेच आपल्या रमाईला काय होणार आहे, आदरांजली होणार आहे. आणि अशा या 9 कोटी बाळांची माता रमाई हिला मी माझ्या मुंबई प्रदेश कोषाध्यक्ष आणि तुम्हा सर्वांच्या वतीने कोटी कोटी प्रणाम करते. इथेच थांबते. तुमच्या प्रती मंगल कामना करते. तुम्हाला चांगलं आरोग्य लाभून, तुम्ही सुदृढ राहून तुम्हाला उदंड असं आयुष्य लाभो अशी मी मंगल कामना करते. तुमचं मंगल हो, तुमचं कल्याण हो. इथेच थांबते. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.